परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। करमाळा तालुक्यातील तलाव कामात भ्रष्टाचार, प्रहार जनशक्ती पक्षाचं आझाद मैदानावर जागरण गोंधळ आंदोलन। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, पोथऱ्यानी, कोर्टी, अर्जुननगर या गावामधील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी पोतराज वेशभूषा करून आणि जागरण गोंधळ घालत सरकारचं लक्ष वेधून घेतलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांवर यासाठी चौकशीची मागणी केली। या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षानं भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय। यामध्ये प्रामुख्यानं नितीन दुसाने मुख्य अभियंता, चेतन कलशेट्टी अधीक्षक अभियंता, सुहास गायकवाड दक्षता गुण नियंत्रक पथक, राहुल क्षीरसागर कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग यांच्यावर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे डोळेझाक करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। शिवनेरी कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी तलावाचं काम करणाऱ्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांनी प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचं काम केलंय। त्यामुळे तळेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी आग्रही मागणी सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी असलेल्या तलावांच्या कामात भ्रष्टाचार करणं हा गुन्हा आहे। अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं जनतेचा पैसा लाटला जातोय। जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असं अजित कुलकर्णी सोलापूर शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलनातील सहभाग, आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात बॅनरबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं। या आंदोलनात अब्बास अली यादगीर, मुजाहिद सय्यद, प्रवीण चव्हाण, प्रताप तळेकर, सोमनाथ देवकर, मशिंद्र कोकाटे, रवींद्र मोरे, वैभव कोकाटे यांच्यासह करमाळा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।